All right. So today's topic is class component life cycle. Component life cycle. आणि स्पेसिफिकली क्लास कंपोनंट पुरतीच लाईफ सायकल आहे ही. सी बिफोर रिॲक्ट व्हर्जन 16.8 काय होतं? फंक्शनल कंपोनंट ह्याला डम कंपोनंट बोलायचे, किंवा फक्त प्रेझेंटेशनल कंपोनंट बोलायचे, किंवा स्टेटलेस कंपोनंट बोलायचे. याचा अर्थ असा होता की फंक्शनल कंपोनंटचा आणि डेटाचा काही संबंध नव्हता पहिले. डेटा आणि कंपोनंट जर असेल तर क्लास कंपोनंटच फक्त होता पहिले. ना पहिले फंक्शनल कंपोनंट मध्ये स्टेट वगैरे काहीच नव्हतं. क्लास कंपोनंट फक्त डेटा, म्हणजे क्लास कंपोनंट फक्त असा एक कंपोनंट होता ज्यात आपण लॉजिक लिहू शकत होतो. UI बेस्ड लॉजिक, इफ एल्स, डेटा मॅनिप्युलेशन, डेटा स्टोरेज, म्हणजे जे काही व्हायचं ते फक्त क्लास कंपोनंट थ्रूच व्हायचं. फंक्शनल कंपोनंट मध्ये स्टेट्स, प्रॉप्स ह्या गोष्टी नव्हत्या पहिले. म्हणजे प्रॉप्स पाठवू शकत होतो फक्त, स्टेट्स नव्हतं, सॉरी. फक्त आपण त्याला काहीतरी इनपुट दिला आणि फक्त तोच इनपुट तो काय करत होता, शो करत होता. ठीक आहे, म्हणून त्याला काय बोलायचे, स्टेटलेस, डंब किंवा प्रेझेंटेशनल कंपोनंट. आणि क्लास कंपोनंटला काय बोलायचे, स्मार्ट, स्टेटफुल आणि कंटेनर कंपोनंट. कारण त्याचं हेच की डेटा सोबत काम फक्त क्लास कंपोनंटच करू शकत होता. ठीक आहे. तर क्लास कंपोनंट ची एक लाईफ सायकल आहे पूर्ण. लाईफ सायकल काय असते की एखाद्या गोष्टीची स्टार्टिंग ते एखाद्या गोष्टी, म्हणजे त्याच गोष्टीची एंडिंग, ही जी पूर्ण काय बोलतात लाईफ सायकल आहे ती, आणि त्यात येणारे फेजेस काय काय आहेत ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. फ्रॉम स्टार्ट टू एंड. तर एक क्लास कंपोनंट काय होतो, त्याच्या लाईफ सायकलमध्ये व्हेरियस फंक्शन्स एक्झिक्यूट करत 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 चालतो. ठीक आहे. आणि ते चालतात अकॉर्डिंग टू देअर फेजेस, की ते कुठल्या फेज मध्ये आहे सध्या. ठीक आहे. अ क्लास कंपोनंट गोज थ्रू व्हेरियस फंक्शन्स, व्हेरियस, अच्छा, आपण असं म्हणू शकतो, गोज थ्रू व्हेरियस phases in which it executes various functions. ठीक आहे. तर एक क्लास कंपोनंट त्याच्या लाईफ सायकल मध्ये व्हेरियस फेजेस थ्रू जातो, आणि त्या फेजेस मध्ये मल्टिपल मेथड्स असतात. ठीक आहे. तर टोटल 4 फेजेस आहेत एका क्लास कंपोनंटच्या लाईफ सायकल मध्ये. देर आर 4 phases in the life cycle of a class component. त्यातला पहिला फेज आहे माउंटिंग फेज, दुसरा आहे अपडेटिंग फेज, तिसरा आहे अनमाउंटिंग, आणि चौथा आहे एरर हँडलिंग. तर हे 4 फेजेस आहेत लाईफ सायकलच्या, सॉरी, क्लास कंपोनंटच्या लाईफ सायकलमध्ये. माउंटिंग, अपडेटिंग, अनमाउंटिंग आणि एरर हँडलिंग. आता आपण एका एका फेजला प्रॉपरली बघूयात. माईक कोणाचा सुरू झाला होता आता? कोणाला काय बोलायचं असेल तर हँड रेज वगैरे करा, मला अंदाज येईल. ठीक आहे. माउंटिंग फेज काय असतो? माउंटिंग फेज मध्ये काय होतं, आता बघा, तुम्हाला डॉम माहिती आहे. डॉम माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, माहिती आहे ना? नाही माहिती? हा, ठीक आहे. तर त्या, म्हणजे तो डॉम असतो आपल्या ब्राउझरचा व्ह्यू असं समजून चला. त्या डॉम वरती जे काही गेलं, त्या डॉम वरती जे काही इन्सर्ट झालं ते आपल्याला आउटपुट मध्ये दिसून येतं ब्राउझर मध्ये. राईट. तर जोपर्यंत कंपोनंटचा इन्स्टन्स बनत नाही, कंपोनंटचा इन्स्टन्स कसा बनेल? आता तुम्ही क्लास अँड ऑब्जेक्ट जर शिकलेले असाल तर तुम्हाला माहिती असेल की एका क्लास फक्त काय असतो, एक ब्लू प्रिंट असते.
त्या क्लासचा इन्स्टन्स बनतो आणि तो इन्स्टन्स एक रिअल वर्ल्ड एंटिटी असते आणि त्या इन्स्टन्स वरती आपण जे काही ऑपरेशन असतात ते परफॉर्म करतो. त्या इन्स्टन्सला बोलतो आपण ऑब्जेक्ट. राईट, क्लासचा ऑब्जेक्ट बनतो आणि तो ऑब्जेक्ट ऍक्च्युअली एक एंटिटी असते रिअल वर्ल्ड, ज्याच्या थ्रू आपण काही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो किंवा ज्याच्यावर आपण काही ऑपरेशन परफॉर्म करतो. राईट. तर तसंच क्लास कंपाऊंड मध्ये पण होतं. ही एक अशी फेज आहे ज्याच्यामध्ये क्लास कंपोनंटचा इन्स्टन्स बनतो आणि तो डॉम मध्ये इन्सर्ट होतो. ठीक आहे. इन दिस फेज काय होतं, म्हणजे ही फेज कधी असते, वेन an instance of component component is being created. स्पेलिंग चुकलं का रे? being नाही, created and inserted on the DOM. ठीक आहे. और इन द DOM ऑन द वॉट एव्हर. म्हणजे क्लास कंपोनंटचा जेव्हा इन्स्टन्स बनतो आणि तो इन्स्टन्स डॉम मध्ये इन्सर्ट होतो, ती ती फेज कुठली असते तर माउंटिंग फेज असते. म्हणजे आपला क्लास कंपोनंट माउंट होतो त्या डॉम वरती. ठीक आहे. तर माउंटिंग फेज मध्ये काय होतं, क्लास कंपोनंटचा इन्स्टन्स बनतो आणि तो इन्स्टन्स इन्सर्ट होतो डॉम वर. ठीक आहे. हे झालं माउंटिंग फेज. नेक्स्ट फेज इज अपडेटिंग फेज. आता माउंटच झालाय तो, ठीक आहे, तो ऑलरेडी आता डॉम वर आहे, पण आपण स्टेट किंवा प्रॉप्स मध्ये त्याच्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस केले. आता जे री रेंडर होतं तो कुठला फेज आहे, तर तो अपडेटिंग फेज आहे. ठीक आहे. वेन अ कंपोनेंट इज बिंग re-render as a part of either props or state. When the component is being re-rendered. ठीक है. As a result of change in state or prop. ठीक आहे. स्टेट किंवा प्रॉप मध्ये चेंजेस केल्यानंतर जे काही री-रेंडर होतं, तो तो कुठला फेज आहे, अपडेटिंग फेज आहे. ठीक आहे. सिम्पल इनफ, जास्त काय हार्ड नाही. अनमाउंटिंग फेज काय, तर तो जो इन्स्टन्स हे बघा, तो जो इन्स्टन्स डॉम मध्ये इन्सर्ट केला होता, बस तोच रिमूव्ह करणे फ्रॉम द डॉम इज कॉल्ड अनमाउंटिंग फेज. आता या फेज मध्ये काय होतं, वेन द इन्स्टन्स ऑफ कंपोनंट इज being removed from the DOM. ठीक आहे. बघा, पहिल्या फेज मध्ये काय झालं, डॉम मध्ये इन्स्टन्स इन्सर्ट झाला. सेकंड मध्ये काय झालं, तो जो इन्स्टन्स होता तो री-रेंडर झाला डॉम वरती. कशामुळे झाला, तर स्टेट किंवा प्रॉपच्या व्हॅल्यू मध्ये चेंजेसमुळे. आणि थर्ड फेज होता तो त्यामध्ये काय झालं, डॉम मधून तो जो इन्स्टन्स होता तो रिमूव्ह केला गेला. एरर हँडलिंग एक असा फेज आहे ज्यामध्ये कंपोनंट मध्ये किंवा त्या कंपोनंटच्या चाइल्ड कंपोनंट मध्ये कधी कुठे इश्यू आला तर तो हँडल करणे म्हणजे हे फेज. ठीक आहे. वेन देर इज an error during the life cycle, or let us say during the rendering of, in the एक काम करा, rendering or in the life cycle methods. रेंडरिंग मध्ये एरर आहे किंवा लाईफ सायकल मेथड मध्ये एरर आहे. ठीक आहे. और इन दी कंस्ट्रक्टर ऑफ, और इन दी लाईफ सायकल ऑफ चाइल्ड कंपोनेंट्स. ठीक आहे. बघा, मल्टिपल ठिकाणी एरर येऊ शकतात. एक आहे रेंडर करताना एरर. ठीक आहे. रेंडर झाला तर ते बाकीच्या लाईफ सायकल्स मेथड मध्ये एरर. ठीक आहे. किंवा एक कंपोनंट आहे, त्याच्या चाइल्ड कंपोनंट मध्ये जर इश्यू आला
तरी पण पॅरेंट कंपोनंटला ते हँडल करावं लागतं. ठीक आहे. पण चाइल्ड कंपोनंट मध्ये इश्यू आला आणि ते पॅरेंटला कसं समजेल, जेव्हा कन्स्ट्रक्टर मध्ये आपण सुपर मेथडला कॉल करतो बघा. कन्स्ट्रक्टर सुरू करतो आणि पहिलीच आपली लाईन असते सुपर आणि त्याच्यानंतर पॅरेंथेसिस. म्हणजे सुपर मेथड कोणाची असते तर पॅरेंट चाइल्डची, सॉरी पॅरेंट कंपोनंटची कन्स्ट्रक्टर मेथड असते. सो इन दी आपण हे लिहू लाईफ सायकल ऑफ चाइल्ड कंपोनंट, चालेल सर आज ॲज ऑफ ना चालेल. तर चार फेजेस आहे: माउंटिंग, अपडेटिंग, अनमाउंटिंग आणि हँडलिंग. माउंटिंग मध्ये काय झालं, माउंटिंग मध्ये क्लास कंपोनंटचा इन्स्टन्स बनवला गेला आणि तो इन्सर्ट केला डॉम वर. ठीक आहे. अपडेटिंग फेज मध्ये काय झालं, अपडेटिंग फेज मध्ये त्याच क्लासचे तोच म्हणजे क्लासचा इन्स्टन्स काय झाला, री रेंडर झाला ड्यू टू चेंज इन द व्हॅल्यू ऑफ प्रॉप और स्टेट. ठीक आहे. थर्ड जो आहे आपला अनमाउंटिंग फेज, त्यामध्ये काय झालं किंवा तो फेज कधी येतो, जेव्हा त्याच क्लास कंपोनंटचा इन्स्टन्स डॉम वरून रिमूव्ह केला जातो तेव्हा. अँड ऍट द एंड वी हॅव एरर हँडलिंग फेज. त्यामध्ये करंट कंपोनंटच्या रेंडरिंग मध्ये किंवा लाईफ सायकल मेथड्स मध्ये इश्यू आला तेव्हा, किंवा त्याच्या चाइल्ड कंपोनंटच्या लाईफ सायकल मध्ये कधी कुठे इश्यू आला तेव्हा हा फेज ऑकर होतो. ठीक आहे. तर हे झाले चार आपले फेजेस. आता प्रत्येक फेज मध्ये वेगवेगळे मेथड्स आहेत. जसं की माउंटिंग फेज झाला, माउंटिंग फेज मध्ये पण काही मेथड्स आहेत. इथे आपण मेथड्स लिहूयात. तर माउंटिंग फेज मधली पहिली मेथड आहे कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. ते कन्स्ट्रक्टर, त्यानंतर आहे स्टॅटिक गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स. ठीक आहे. त्यानंतर आहे रेंडर मेथड. रेंडर मेथड तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. आणि फोर्थ मेथड आहे कंपोनंट डिड माउंट. कंपोनंट डिड माउंट. आता ह्या चार मेथड्स, मेथड माझ्या म्हणजे मेथड इन द सेन्स फंक्शन्स. ठीक आहे. तर हे चार चार फंक्शन्स आहेत. हे एक्झिक्यूट होतात ड्युरिंग माउंटिंग फेज. ठीक आहे. माउंटिंग फेज असताना हे चार मेथड्स ह्याच क्रमात एक्झिक्यूट होतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले कन्स्ट्रक्टर, नंतर स्टॅटिक गेट डिराइव्ड स्टेट्स फ्रॉम प्रॉप्स, आणि तिसरी आहे रेंडर मेथड, आणि चौथी आहे कंपोनंट डिड माउंट मेथड. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्टर तर तुम्हाला माहिती आहे, कन्स्ट्रक्टर एक अशी मेथड आहे जी की क्लासचा ऑब्जेक्ट बनत असताना, म्हणजे क्लासचा ऑब्जेक्ट किंवा क्लासचा इन्स्टन्स बनत असताना ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होते. सगळ्यांना माहिती आहे. तसंच इथे आपण काय बोललो होतो की या क्लास कंपोनंटचा इन्स्टन्स बनतो आणि तो डॉम वर इन्सर्ट होतो. म्हणजे इन्स्टन्स बनतो म्हणजे काय झालं, कन्स्ट्रक्टरला कॉल केलं ऑटोमॅटिक. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले एक्झिक्यूट होणारी मेथड म्हणजे कन्स्ट्रक्टर. सेकंड आहे स्टॅटिक गेट डिराइव्ड सेट फ्रॉम प्रॉप. आता स्टॅटिक म्हणजे काय तर बघा, स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक हे ह्या दोन टर्म्स मोस्टली यूज करतात युजिंग क्लास, म्हणजे जेव्हा आपण उप्स कॉन्सेप्ट बद्दल बोलतो क्लास आणि ऑब्जेक्टच्या त्या दरम्यान. तर स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मध्ये फरक एवढा असतो की नॉन स्टॅटिक जे काही आहे ते ऑब्जेक्ट पुरतं असतं आणि स्टॅटिक जे आहे ते क्लास पुरतं असतं. आता हे तसं समजणार नाही. असं समजून चला की लेटेस्ट से आपलं एक स्कूलचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. मी ॲज ऑफ नाव खाली लिहितो, नंतर काढून टाकेन. एक स्कूल आहे फॉर एक्झाम्पल. तिचं नाव आहे ABC, ABC स्कूल. ठीक आहे. आता त्या स्कूल मधले स्टुडंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल एक क्लास बनवतो मी, क्लास स्टुडंट. ठीक आहे. त्यात काही गोष्टी आहेत जसं की लेट नेम, स्टुडंटचं नेम आहे स्ट्रिंग मध्ये. लेट एज आहे त्याचं नंबर मध्ये. लेट क्लास, कुठल्या क्लासमध्ये शिकतोय तो, हे पण स्ट्रिंग मध्ये ठेवू आपण ॲज ऑफ नाव. आणि लेट स्कूल नेम.
हे पण स्ट्रिंग मध्ये ठेवू. ठीक आहे. आता मला सांगा, मी कन्स्ट्रक्टर घेतो एक, आणि हा कंपोनंट वगैरे नाही बरं का, हा नॉर्मल जावास्क्रिप्ट मधला किंवा टाईपस्क्रिप्ट मधला, आता आपण टाईप दिले तर टाईपस्क्रिप्ट मधला क्लास आहे. ठीक आहे. ह्याला काही म्हणजे कंपोनंट ऍज अ कंपोनंट त्याला घेऊ नका. नॉर्मल लाईफ मध्ये उप्स कन्सेप्ट सांगतोय मी तुम्हाला एक. कन्स्ट्रक्टर, ठीक आहे. तर कन्स्ट्रक्टर मध्ये मी काय बोलतोय की लेटेस्ट से त्याचं नेम असेल. फॉर एक्झाम्पल, मी त्या स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवला. लेट लेटेस्ट अश्विनी इक्वल टू न्यू स्टुडंट, आणि आपण काही व्हॅल्यू पास करू. व्हॅल्यू म्हणजे काय काय पास करणार, आपण त्याचा नेम पास करणार स्टुडंटचं. तर नेम आहे अश्विनी. एज आहे फॉर एक्झाम्पल 20. त्याच्यानंतर क्लास आहे लेटेस्ट से 10th फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. डोंट गेट इट. आणि स्कूल आहे ABC स्कूल. ठीक आहे. आता ह्या चार गोष्टी मला इथे घ्याव्या लागतील कन्स्ट्रक्टर मध्ये. तर पहिला असेल नेम, जे की स्ट्रिंग मध्ये आहे. एज, जे की नंबर मध्ये आहे. त्यानंतर क्लास. अरे हा, एक गोष्ट, आपण क्लास कीवर्ड नाही घेऊ शकत नाही का, आपण क्लास नेमला घ्यावं लागेल ते, असं क्लास नेम. कारण क्लास कीवर्ड जो आहे तो ऑलरेडी रिझर्व कीवर्ड आहे. ठीक आहे. तर क्लास नेम तो पण काय असेल तर स्ट्रिंग मध्ये असेल, आणि वी हॅव स्कूल ते पण काय असेल स्ट्रिंग मध्ये असेल. आता मला काय करायचंय, हे जे आलेले पॅरामीटर्स आहे इथे कन्स्ट्रक्टरच्या पॅरामीटर लिस्ट मध्ये, हे पॅरामीटर्स यांची व्हॅल्यू मला इथे असाइन करायची आहे. सो व्हॉट आय कॅन डू इज दिस डॉट नेम इज इक्वल टू नेम, this dot age is equal to age, this dot class name is equal to class name, आणि this, where the heck is it is, this dot school is equal to school. तर हे चार गोष्टी मी केल्या, आणि लेटेस्ट एक इथे एक मेथड आहे जस्ट टू डिस्प्ले द नेम्स. तर डिस्प्ले डिटेल मधून मेथड आहे. हे फक्त प्रिंट करते. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग this dot name comma this dot age comma this dot class name comma this dot school. आता मला सांगा, मी आता एक एक विद्यार्थी बनवला मी, काय नावाचा, अश्विनी नावाचा. आता मी अश्विनी डॉट जर मी डिस्प्ले डिटेल्स केलं, तर काय होईल, त्या डिस्प्ले डिटेल्सला कॉल होईल आणि ह्या गोष्टी प्रिंट होतील, जे की फक्त अश्विनी नावाच्या ऑब्जेक्ट पुरत्या सीमित आहे. लेट असे जर मी कॉपी केलं हे तेवढं पार्ट आणि पेस्ट केलं असं खाली, आणि ह्यावेळेस अश्विनी जागी वैष्णवी केलं. वैष्णवी. स्टुडंटचं नेम पण काय असेल, तर अगेन वैष्णवी. एज पण चेंज होईल. लेट से हे पण चेंज होईल, 8th करतो फॉर एक्झाम्पल. आणि स्कूलचं नाव सेम असेल. आता मी जे डिस्प्ले डिटेल्स केलं, पण कोणतं ऑब्जेक्ट थ्रू, तर वैष्णवीच्या ऑब्जेक्ट थ्रू. हे जर मी केलं तर काय होईल, वैष्णवीच्या रिलेटेड डिटेल्स मला दिसतील. म्हणजे अश्विनी डॉट डिस्प्ले डिटेल्स केलं, तर अश्विनीच्या ऑब्जेक्ट पुरत्या डिटेल्स असतील त्या मला दिसतील. वैष्णवी डॉट डिस्प्ले डिटेल्स केलं तर काय होईल, वैष्णवीच्या ऑब्जेक्ट पुरत्या डिटेल्स मला दिसतील. ठीक आहे. समजलं की ऑब्जेक्ट पुरतं असतं, म्हणजे आता हे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशा आहे, नॉन स्टॅटिक आहे. नेम, एज, क्लास नेम, स्कूल हे सगळं नॉन स्टॅटिक आहे. डिस्प्ले डिटेल्स नॉन स्टॅटिक आहे. आता मी हे बोलतोय की यात एक अशी गोष्ट आहे जी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सेम आहे. ठीक आहे. नाव चेंज होऊ शकतं, सगळ्यांचा एज चेंज होऊ शकतो, क्लास नेम चेंज होऊ शकतं, पण स्कूल नेम एक अशी फील्ड आहे जी की स्टॅटिक असायला पाहिजे, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांची एकच असायला पाहिजे. सो व्हॉट आय कॅन डू इज लेट अस से मी याला बोलतोय की ही स्टॅटिक मेथड आहे.
सॉरी स्टॅटिक फील्ड आहे. तर या स्टॅटिक फील्डला पहिली गोष्ट तर स्टॅटिक जी फील्ड असते ती सगळ्या ऑब्जेक्टसाठी सेम असते. म्हणजे आता मी इथे जर अश्विनीचं नाव चेंज केलं तर ते नाव चेंज होईल फक्त या ऑब्जेक्ट पुरतं. इथे जर मी एज चेंज केली तर ती एज चेंज होती फक्त या ऑब्जेक्ट पुरती. पण स्टॅटिक ही एक अशी गोष्ट आहे, जर मी इथे चेंज केली काही, फॉर एक्झाम्पल मी अश्विनी डॉट स्कूल इक्वल टू समथिंग चेंज केलं, तर ती तो म्हणजे तो जो चेंज आहे तो सगळ्या ऑब्जेक्ट साठी चेंज होईल. ठीक आहे. असं समजून चला की स्टॅटिक जे आहे ते ते त्या क्लासच्या ग्लोबल स्कोपमध्ये आहे असं समजून चला. मला ग्लोबल स्कोपची थोडी सवय आहे. तर त्या क्लास पुरती ग्लोबल स्कोपमध्ये येते, म्हणजे सगळ्या ऑब्जेक्टमध्ये ती सेम शेअर केली जाते. ठीक आहे. स्टॅटिक जी पण गोष्ट असते त्याची मेमरी लोकेशन किंवा त्याचं मेमरी लोकेशन फक्त एक वेळा होतं, आणि नॉन स्टॅटिकचं प्रत्येक ऑब्जेक्टसाठी वेगवेगळं होतं. ठीक आहे. थोडंसं हेवी आहे आय गेस, आय नो. पण स्टील समजून घ्या की स्टॅटिक जी गोष्ट आहे ती सगळ्या ऑब्जेक्टसाठी एकच असते. ठीक आहे. सो आपण काय करतो मोस्ट ऑफ द टाइम, स्टॅटिक जी पण गोष्ट आहे त्याची व्हॅल्यू आपण पहिलेच असाइन करून देतो. आणि लाईक दिस एबीसी स्कूल, आणि ती मोस्ट ऑफ द टाइम फायनल असते. फायनल इन सेन्स कॉन्स्ट. ठीक आहे. आपण जनरली ते चेंज नाही करू शकत, सो वी डोंट नीड दिस अँड दिस. ठीक आहे. सिन्स इट इज स्टॅटिक, आपण व्हॅल्यू चेंज नाही करू शकत. हे पण नाही करू शकत आपण. सॉरी, हे करू शकतो, हे नाही करू शकत. अँड आपण इथे पास पण करणार नाही आहोत. तो दिस इज युअर बेसिक स्ट्रक्चर. ठीक आहे. तर एक क्लास आहे, त्या क्लासमध्ये काही फील्ड्स आहेत. या झाल्या तीन झाल्या नॉन स्टॅटिक फील्ड्स, आणि ही झाली एक स्टॅटिक फील्ड. स्टॅटिक कीवर्ड आय थिंक असायला पाहिजे असा कॉन्स्ट स्टॅटिक किंवा स्टॅटिक कॉन्स्ट स्कूल विच इज ऑफ टाइप स्ट्रिंग. ठीक आहे. तसंच मेथड बाबतीत पण आहे. जी मेथड स्टॅटिक आहे ती सगळ्या ऑब्जेक्टसाठी आहे असते, त्याची पण मेमरी लोकेशन एकदाच होते. अँड टू कॉल दॅट मेथड वी नीड क्लासचं नाव. ठीक आहे. दिस डॉट शक्य नाही तिथे. दिस आपण ऑब्जेक्ट पुरतं करत असतो, त्याला ऑब्जेक्टची गरज नसते. ठीक आहे. आय गेस तेवढं एक्सप्लेनेशन ठीक आहे. खूप जास्त झालं आय गेस, पण स्टील. चला, कन्स्ट्रक्टर एक अशी मेथड आहे जी इन्स्टन्स क्रिएट होताना कॉल होते. स्टॅटिक गेट. अच्छा, हा कन्स्ट्रक्टरचं काम काय? तर कन्स्ट्रक्टर मेथड आपण मोस्ट ऑफ द टाइम जी स्टेट्स आहे आपली स्टेट्स, त्या स्टेट्सला इनिशियलाइज करण्यासाठी किंवा इनिशियल व्हॅल्यू देण्यासाठी यूज करतो. जसं फॉर एक्झाम्पल मी इथे आता इथे स्टेट्स वगैरे तर नाहीये, सिम्पल व्हेरिएबल्स आहे. तर इथे पण मी काय केलं, त्या व्हेरिएबलला एक डिफॉल्ट व्हॅल्यू देऊन टाकल्या. सपोज आता मी पॅरामीटराइज नसतं ठेवलं, एखादं कन्स्ट्रक्टर ठेवलं असतं मी लेटेस्ट नॉन पॅरामीटराइज्ड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, तर मी तिथे पण त्याचे नाव दिले असतं, जे नाव एज या गोष्टीमध्ये ते असाइन केले असतं, इनिशियलाइज केले असतं. हे ह्या ज्या फील्ड्स आहेत त्या सगळ्या. ठीक आहे. तर कन्स्ट्रक्टर काय होतं, इथे लिहू का मी एकदा, म्हणजे तुम्ही विसरणार नाही कोणीच. कन्स्ट्रक्टर is a special function which automatically invokes invoke the executes, automatically gets executed while object creation किंवा instance creation. ठीक है. Point number one. Point number two is it is used for initializing initializing state. ठीक आहे. ना इथे आता एक गोष्ट जी तुम्ही याच्यात ऐकली नसेल, आता मी नवीन सांगतोय, जी की आहे साईड इफेक्ट.
आता साईड इफेक्ट म्हणजे काय? नॉर्मल टर्म्स मध्ये आपण एखादी गोष्ट केली, त्याचं बाय प्रोडक्ट काय आलं? म्हणजे आपण लेटेस्ट से एखादी टॅबलेट कन्झ्युम करतोय, ठीक आहे. त्या टॅबलेटचं मेन टार्गेट काय आहे? फॉर एक्झाम्पल बरं होणे, ठीक आहे. पण कधी कधी काय होतं, आपल्याला ती सूट होत नाही किंवा त्याचा साईड इफेक्ट आपल्याला भोगावा लागतो. साईड इफेक्ट इन द सेन्स कधी कधी हीट वाढते अंगातली, जेणेकरून बाकीच्या गोष्टीला त्रास होतो, ठीक आहे. म्हणजे आपलं टार्गेट काय होतं, की एक एक्स वाय झेड प्रकारचं दुखणं आपल्याला कमी करायचं होतं. पण तिथं तिथं झालंच. त्याच्या सोबत सोबत काय झालं, एक शरीराची हीट थोडीशी वाढली, ठीक आहे. त्याच्यासोबत मग बाकीचं काही आजार वगैरे, म्हणजे आजार नाही बोलता येणार, थोडासा त्रास व्हायला लागला शरीरात. दॅट इज साईड इफेक्ट. तसंच इथे पण काय होतं, आपण एक चेंज करतो स्टेट्स किंवा प्रॉप्स मध्ये. प्रॉप्स नाही चेंज करू शकत, स्टेट मध्ये चेंज केलं आपण, ठीक आहे. तर त्या स्टेटच्या चेंजमुळे दुसरं काहीतरी एक काम एक्स्ट्राचं होतं, ठीक आहे. आणि ते एक्स्ट्राचं काम म्हणजे साईड इफेक्ट आहे. आपण काय बोलतो की लेटेस्ट से, हा, इंडिया आणि युएसए, एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल, इंडिया आणि युएसए. अज्युम करतो मी की कंट्रीच्या बेसिसवर मला स्टेट्स गेट करायचे किंवा फेच करायचे एपीआय मधून, ठीक आहे. म्हणजे एपीआय कधी कॉल होते, जेव्हा मी कंट्री सिलेक्ट करतो तेव्हा. म्हणजे मी काय करतोय, माझं मेन काम काय, मी कंट्री सिलेक्ट करतोय. साईड इफेक्ट काय होते, त्या कंट्रीवर बेस्ड मला एपीआय थ्रू रिस्पॉन्स येतात, म्हणजे स्टेट्स भेटतायत. जर मी इंडिया सिलेक्ट केलं तर इंडियाचे सगळे 29 स्टेट्स जे काय असतील ते मला भेटतील, राईट. जर मी युएसए केलं तर युएसए मध्ये जेवढे काय स्टेट्स असतील, 50 स्टेट काहीतरी आहेत ते, तर ते येतील, ठीक आहे. लेट्स से मी ऑस्ट्रेलिया केलं, ऑस्ट्रेलियामध्ये स्टेट्स आहे की नाही, आय डोंट नो. बट असं मी कंट्री सिलेक्ट केलं की त्या कंट्री मधली स्टेट काय होते, मला एपीआय थ्रू मिळते, ठीक आहे. तर एपीआय कॉल हा झाला साईड इफेक्ट. मेन काम काय होतं माझं, स्टेट सिलेक्ट करणं, कंट्री सिलेक्ट करणं, सॉरी नॉट स्टेट. कंट्री सिलेक्ट केली, माझं काम झालं. साईड इफेक्ट काय होता, की एपीआय मधून स्टेट्स आल्या त्या कंट्रीच्या, ठीक आहे. तर अशी कामं ज्याने साईड इफेक्ट कॉज होऊ शकतात, तशी कामं कन्स्ट्रक्टर मध्ये करायची नाहीये, ठीक आहे. वन शुड नॉट कॉज, वन काउंट का, शुड नॉट कॉज एनी साईड इफेक्ट, ठीक आहे. असं काम इथे करायचंच नाही ज्याने साईड इफेक्ट कॉज होऊ शकतो, ठीक आहे. रूल्स म्हणून समजून चला त्याला. नेक्स्ट वी हॅव अ व्हेरी, आपण बघितलं पण ऑलरेडी. आपण कन्स्ट्रक्टर मध्ये काय करतो, दिस डॉट स्टेट घेतो इक्वल टू आणि असा ऑब्जेक्ट घेतो डायरेक्ट, राईट. हे केले तुम्ही, दिस डॉट स्टेट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये काउंट, असं केलं असेल बघा, आठवते कोणाला? येस सर. तर ही जी गोष्ट आहे, की दिस डॉट स्टेट हा ऑब्जेक्ट आपण डायरेक्टली फक्त चेंज कन्स्ट्रक्टर मध्ये करू शकतो बरं का. ओनली प्लेस वेअर वी कॅन डायरेक्टली ओव्हरराइड. ओव्हरराइड म्हणजे चेंज करणे. फक्त हा शब्द थोडासा यूज टू घ्या आता, म्हणजे याची सवय लावा थोडासा आता. इज द ओनली प्लेस वेअर वी कॅन डायरेक्टली ओव्हरराइड दिस डॉट स्टेट ऑब्जेक्ट, ठीक आहे. दॅट्स इट अबाउट कन्स्ट्रक्टर. तर कन्स्ट्रक्टर काय आहे, एक अशी फंक्शन आहे जी की ऑब्जेक्ट क्रिएट होताना कॉल होते ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर आपण यूज कशासाठी करतो, तर फॉर इनिशियलायझिंग द स्टेट. तिसरं काय, की त्यामध्ये काही साईड इफेक्ट कॉज नाही झाले पाहिजे. आणि चौथं काय, तर एक अशी एकुलती एक जागा आहे जिथे आपण डिस डॉट स्टेट हा ऑब्जेक्ट डायरेक्टली ओव्हरराईड करू शकतो, ठीक आहे. ओव्हरराईड इन द सेन्स पहिली व्हॅल्यू काढून टाकणे, नवीन व्हॅल्यू तिथे स्टोअर करणे, ठीक आहे. ओव्हरराईड म्हणजे पहिल्या व्हॅल्यूला काहीच व्हॅल्यू नाही त्याची, ते निघून जाते आणि तिथे त्याच ठिकाणी नवीन व्हॅल्यू येते, ठीक आहे. गेट, आता सेकंड वाली मेथड, गेट डिराइव्हड स्टेट्स फ्रॉम प्रॉप. पहिली गोष्ट, तर ही एक अत्यंत रेअर मेथड आहे, रेअरली यूज केलेली मेथड आहे, ठीक आहे. रेअर मेथड, रेअर मेथड म्हणजे काय, खूप जास्त कमी प्रमाणात यूज केली जाते ही मेथड, ठीक आहे, खूप कमी प्रमाणात. आणि हे मी जे बोलतोय ना खूप कमी कमी प्रमाणात, ते रिॲक्टच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन नुसार आहे, ठीक आहे. नेक्स्ट,
ही मेथड तेव्हाच कॉल होते जेव्हा स्टेटची सॉरी प्रॉप्सची व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर स्टेटची व्हॅल्यू चेंज होणारी असते. थोडंसं कन्फ्युजिंग आहे. असं समजा की प्रॉपच्या व्हॅल्यूवर, प्रॉपची जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूवर स्टेटची व्हॅल्यू डिपेंडेंट आहे. ठीक आहे, एक असा फक्त सिनॅरिओ खूप कमी असू शकतो की जिथे प्रॉपच्या व्हॅल्यूवर स्टेटची व्हॅल्यू डिपेंडेंट आहे. तर अशा सिनॅरिओ मध्ये ही मेथड ऑटोमॅटिकली कॉल होत असते. ठीक आहे. गेट्स कॉल्ड when the state depends upon the change in props. ठीक है. It gets called when the state depends upon the change in props. म्हणजे प्रॉप मध्ये चेंज झाल्यानंतर स्टेट चेंज होणार असेल तेव्हा ही मेथड कॉल होते. ठीक आहे. अगेन, आता ही मेथड काय करते, आपल्या कंपोनेंटची करंट स्टेट काय आहे हे रिटर्न करते. ठीक आहे. ठीक आहे. प्रॉपच्या चेंजवर स्टेट चेंज होणार आहे म्हणजे आपण काय करू शकतो, इट इज युज्ड टू सेट दी स्टेट. ठीक आहे. आता आपण काय केलं, स्टेट सेट केला म्हणजे चेंज केला थोडक्यात. ठीक आहे. चेंज केला बाय रिटर्निंग दी ऑब्जेक्ट पेक्षा अन ऑब्जेक्ट विच रिप्रेझेंट्स रिप्रेझेंट झालं. अरे हा, रिप्रेझेंट्स दी स्टेट ऑफ कंपोनंट. थोडस समजण्यासाठी हार्ड आहे, पण काय होतं इथे फक्त स्टेटची व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे. ती एक ऑब्जेक्ट रिटर्न करते, ही मेथड गेट डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स, ज्यामध्ये आपल्या कंपोनंटच्या स्टेट्स असतात. म्हणजे स्टेट रिटर्न करतं इन शॉर्ट सांगा झालं तर. आणि इथे पण आपण काय केलं पाहिजे, इट शुड नॉट कॉज साईड इफेक्ट्स. ठीक आहे. हे झालं स्टॅटिक गेट डिराइव्ह स्टेट्स फ्रॉम प्रॉप्स. ठीक आहे. ह्या आपण चार मेथड बघू आणि नंतर ब्रेक घेऊ म्हणजे थांबून जाऊ. तर रेंडर मेथड. ठीक आहे. माउंटिंग फेजची ही एकुलती एक मेथड आहे जी आपल्याला कंपल्सरी लिहावीच लागते. ठीक आहे. वी कंपल्सरीली हॅव टू राईट दिस मेथड. ठीक आहे. दिस इज द ओनली मेथड विच वी हॅव टू कंपल्सरीली राईट डाऊन. दुसरी गोष्ट, ही मेथड काय करते, स्टेट्स आणि प्रॉप्स यांची व्हॅल्यू रीड करते आणि एक JSX किंवा TSX रिटर्न करते. रीड्स reads the value of state and props and returns JSX और TSX. ठीक है. JSX किंवा TSX रिटर्न करायचं काम करते रेंडर मेथड. इथे आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, तर इथे आपण काय नाही करायला पाहिजे, तर इथे आपण स्टेट चेंज नाही करायला पाहिजे. शुड नॉट चेंज दी स्टेट. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरं, इंटरॅक्ट विथ डॉम अँड, अच्छा ठीक आहे बरं, एवढं ऍज ऑफ नाव एवढं ठीक आहे की आपण स्टेट चेंज नाही केली पाहिजे आणि डॉम सोबत इंटरॅक्ट नाही केली पाहिजे. डॉम इंटरॅक्शन काय माहिती आहे तुम्हाला, डॉमची जी म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये एक ट्री स्ट्रक्चर बनतं पूर्ण ऍप्लिकेशनचं. त्या ट्री स्ट्रक्चरमध्ये आपण छेडछाड नाही करायला पाहिजे. म्हणजे नोड चेंज करणं, चाइल्ड अपेंड करणं, चाइल्ड क्रिएट करणं, ह्या गोष्टी रेंडर मेथडमध्ये नाही झाल्या पाहिजे. स्टेट चेंज इथे नाही झाली पाहिजे. काय होतं, रेंडर मेथडमध्ये जर तुम्ही स्टेट चेंज केले तर तुम्हाला माहिती आहे स्टेट चेंज झाल्यानंतर परत री रेंडर होतं.
री रेंडर होताना पण रेंडर मेथड परत कॉल होते. म्हणजे अपडेटिंग फेज मध्ये पण रेंडर मेथड आहे, ठीक आहे. माउंटिंग फेज मध्ये तर आहेच, अपडेटिंग फेज मध्ये पण आहे. ठीक आहे, तर तिथे म्हणजे बघा, तुम्ही व्हॅल्यू चेंज केली रेंडर रेंडर मेथड मध्ये, परत काय झालं, कंपोनंट री रेंडर झाला. त्या कोड मध्ये हा कोड आहेच. कुठला कोड आहे तर स्टेट चेंज करण्याचा कोड आहे. परत स्टेट चेंज झाली, परत तो री रेंडर होतो. म्हणजे इन्फायनाईट लूप तुमचा चालतो त्या री रेंडरिंगचा. ठीक आहे, म्हणून तुम्ही इथे स्टेट वगैरे चेंज नाही केली पाहिजे. अगेन डॉम सोबत इंटरॅक्शन केलं म्हणजे काय होतं, परत री रेंडर. ठीक आहे, तर ही जी कंडिशन आहे एंडलेस री रेंडर होण्याची, ही म्हणजे अकर होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. आणि आपण, अच्छा हा, ही एक अशी मेथड आहे जिच्या नंतर, म्हणजे ह्या मेथड नंतर चाइल्ड कंपोनंटचे लाईफ सायकल मेथड सुरू होतं. ठीक आहे, चाइल्ड कंपोनंट लाईफ सायकल मेथड्स gets invoked to get executed from this function. ठीक आहे, तर ह्या मेथड नंतर तुमच्या चाइल्ड कंपोनंटचे जे लाईफ सायकल मेथड आहेत त्या इन्व्होक होणं सुरू होतात. त्यात पण सगळ्यात पहिले कुठली होईल तर कन्स्ट्रक्टर. म्हणजे सिक्वेन्स तोच राहील, फक्त इथून आता ही जी कंपोनंट डीड माउंट आहे ती एक्झिक्यूट कधी होईल, तर बघा आता इथपर्यंत काय आलं, हा पॅरेंट आहे फॉर एक्झाम्पल, पॅरेंट मध्ये कन्स्ट्रक्टर आहे, रन झाला. गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स रन झाला. रेंडर रन झाला. आता रेंडर झाल्यानंतर काय होईल, चाइल्ड कंपोनंटचे मेथड सुरू होतील. तर चाइल्ड कंपोनंटचं कन्स्ट्रक्टर, चाइल्ड कंपोनंटचं गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स, चाइल्ड कंपोनंटचं रेंडर मेथड, चाइल्ड कंपोनंटचं गेट, सॉरी, कंपोनंट डीड माउंट, आणि ते झाल्यानंतर पॅरेंट कंपोनंटचं कंपोनंट डीड माउंट. ऑर्डर पण सांगतो, डोंट गेट वरीड अबाउट इट. ठीक आहे, पण आता कंपोनंट डीड माउंट मध्ये काय होतं, तर कंपोनंट डीड माउंट ही इमिडिएटली इन्वोक होते कधी, when the current component and all its child components get rendered to the DOM. म्हणजे आपला करंट कंपोनंट आणि त्याचे असणारे चाइल्ड कंपोनंट जेव्हा डॉम वरती इन्सर्ट होतात, ठीक आहे, तेव्हा हे मेथड काय होते, एक्झिक्यूट होते. ठीक आहे, तर गेट्स इन्वोक्ड immediately immediately when the current component and all its child components gets rendered rendered हा टू दी डॉम. म्हणजे बघा, म्हणजे ही कधी कॉल होते, तर करंट कंपोनंट जेव्हा रेंडर होतो आणि त्याचे चाइल्ड कंपोनंट जेव्हा रेंडर होतात, म्हणजे चाइल्ड कंपोनंटच्या आणि करंट कंपोनंटच्या माउंटिंग फेज मध्ये ही मेथड कॉल होते. ठीक आहे, आणि ही एक परफेक्ट प्लेस आहे फॉर कॉझिंग साइड इफेक्ट. परफेक्ट प्लेस फॉर कॉझिंग साइड इफेक्ट्स. साइड इफेक्टचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता मी पहिले काय बोललो होतो, की कंट्रीच्या चेंजवर स्टेटची एपीआय कॉल होते आणि स्टेट्स येतात. बरोबर, पण कंट्रीची पण एपीआय असेल, राईट. नंबर ऑफ कंट्रीज किती आहेत डेटाबेस मध्ये स्टोअर्ड आहे, फॉर एक्झाम्पल. तर मला त्या प्रत्येक कंट्रीचं नाव पाहिजे. आता मी हार्डकोड तर नाही करू शकत. हार्डकोड करायचा प्रॉब्लेम का, हार्डकोड इन द सेन्स मी जर आता ते सिलेक्ट टॅग, ऑप्शन टॅग ते घेतलंय फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आपण जसं सकाळी घेतलं होतं तसं महाराष्ट्र, किंवा कंट्री बद्दल जर बोललो तर इंडिया आणि युएसए आपण फक्त दोन घेतले होते. आता मला जर त्या सिक्वेन्स मध्ये किंवा त्या नंबर ऑफ कंट्री मध्ये चेंज करायचंय, युएसए काढायचंय, किंवा युएसए नंतर मला ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका हे कंट्रीज जर मला टाकायचे असतील, तर मला काय करावं लागेल, कोड मध्ये चेंज करावं लागेल, राईट. तर रिअल लाईफ मध्ये, रिअल टाइम जेव्हा आपण कंपनीमध्ये काम करतो, तर कोड मध्ये आपण
चेंज करण्याची ती जी विंडो आहे ती बंद करतो. आपल्याला काय पाहिजे की कधीच कोड चेंज करायची गरज नाही पडली पाहिजे. जर असे काही एक्सटर्नल गोष्टी असतील, जसं की कंट्रीजचा सिक्वेन्स बदलला, नंबर ऑफ कंट्री चेंज झाल्या किंवा ऍड झाल्या किंवा कमी झाल्या किंवा काही, तर ते जे झालं पाहिजे ते झालं हँडल पाहिजे, म्हणजे ते हँडल झालं पाहिजे डेटाबेसच्या लेवलवर. म्हणजे मी एक क्वेरी मारेल डेटाबेसमध्ये आणि ते चेंजेस रिफ्लेक्ट करतील माझ्या ऍप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, एक एपीआय बनावं लागेल आणि ती एपीआय काय करेल, डेटाबेसमधून नंबर ऑफ कंट्रीज जेवढे असतील तेवढे ते घेऊन फेच करून आणेल. ठीक आहे. हे काम झालं पाहिजे पेजच्या ऑन वरती. ठीक आहे, एक सेकंद थांबा. ठीक आहे, तर हे काम कसं झालं पाहिजे, पेज जेव्हा तुमचा लोड होतो त्याच टायमाला. तर पेज लोड होतो आणि जे पेज लोड होणं हा तुमचा इफेक्ट झाला. ठीक आहे. पेज लोड झाला आणि तुम्ही एपीआय ला कॉल केलं, हे काय झालं, तुमचा साईड इफेक्ट झाला. तर ही एक परफेक्ट प्लेस आहे तसे त्या टाईपचे साईड इफेक्ट कॉज करण्यासाठी. म्हणजे जर तुम्हाला पेज लोड होतानाच काही गोष्टी जर हव्या असतील तर तुम्ही या मेथडमध्ये ती गोष्ट करायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या चार मेथड झाल्या माउंटिंग फेजच्या. पहिली मेथड कुठली, माउंटिंग फेज काय असतं, तर क्लास कंपोनंटचा इन्स्टन्स बनतो, डॉम वर इन्सर्ट होतो. ठीक आहे. त्या चार मेथडचे एक कन्स्ट्रक्टर, स्टॅटिक गेट डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स, रेंडर आणि कंपोनंट डेट माउंट. तर कन्स्ट्रक्टर एक अशी मेथड आहे जी ऑटोमॅटिकली इन्वोक होते कधी, जेव्हा क्लासचा इन्स्टन्स क्रिएट होतो. नेक्स्ट, इट इज used फॉर इनिशियलाइजिंग द स्टेट. थर्ड, इट वी शुड नॉट कॉज एनी साइड इफेक्ट्स. आणि फोर्थ, दिस इज द ओनली प्लेस वेर वी कॅन डायरेक्टली ओव्हरराइड दिस डॉट स्टेट ऑब्जेक्ट. ठीक है. Next, static get derived state from props. So it is, according to the React documentation, this is a very rare method. It gets called when the state depend upon the change of props. म्हणजे ज्या वेळेला प्रॉपच्या चेंजवर स्टेटची व्हॅल्यू चेंज होणार असेल किंवा स्टेटची व्हॅल्यू डिपेंडेंट असेल आणि आपल्याला ती चेंज करायची आहे, त्या टायमाला आपण ह्या मेथडचा वापर केला पाहिजे. ठीक आहे. आपण यात काय करतो, स्टेट चेंज करतो म्हणजे स्टेट सेट करतो आणि काय रिटर्न होतं, तर तो जो स्टेट नवीन बनलेला आहे तो रिटर्न होतो. नेक्स्ट, ही पण मेथड अशी मेथड आहे जिथे आपण साईड इफेक्ट कॉज नाही केले पाहिजे. देन वी हॅव रेंडर मेथड. रेंडर मेथड एक फक्त एकुलती एक कंपल्सरी मेथड आपल्याला लिहावी लागते कोडमध्ये. फक्त आपण आतापर्यंत तीच लिहिली आहे. ही मेथड प्रॉप्स आणि स्टेट्स या दोघांची व्हॅल्यू रीड करून JSX किंवा TSX रिटर्न करू शकते. त्यानंतर ही एक अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण स्टेटची व्हॅल्यू चेंज नाही केली पाहिजे आणि डॉम सोबत पण डायरेक्टली इंटरॅक्ट नाही केलं पाहिजे. आणि ही याच मेथड नंतर चाइल्ड कंपोनेंटची जी काय लाईफसायकल मेथड्स असतील त्या एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. सगळं एक्झिक्युशन झाल्यानंतर चाइल्ड कंपोनेंटचा कंपोनंट डीड माउंट ही मेथड कॉल होते, पॅरेंट कंपोनंटची पण. आणि ही कधी कॉल होते, जेव्हा आपला करंट कंपोनंट आणि त्याचे सगळे पॅरेंट, सॉरी, त्याचे सगळे चाइल्ड कंपोनंट्स हे डॉम वरती रेंडर झाल्यानंतर, इमिडिएटली नंतर. ठीक आहे. आणि ही एक परफेक्ट प्लेस आहे फॉर कॉझिंग साईड इफेक्ट्स. साईड इफेक्टचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, सो आय एम नॉट गोइंग टू रिपीट इट. जर काही पेज लोड होताना तुम्हाला काही करायचं असेल काम, तर ते इथे तुम्ही करू शकता. तर ह्या चार मेथड आणि ह्याच असणारे आपला ऑर्डर. पहिली कन्स्ट्रक्टर, दुसरी गेट डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स, तिसरी रेंडर आणि चौथी कंपोनंट डीड माउंट. सो दिस इज इट अबाउट द माउंटिंग फेज ऑफ life cycle of class component. That's it.